राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीपूर्वी महायुतीमधील तिन्ही पक्षांची आणि मित्रपक्षांची बैठक होईल. त्यामध्ये ज्याप्रमाणे कोल्हापूर महापालिकेत ज्यांचे सर्वात जास्त नगरसेवक असतील त्यांचा महापौर करण्याचा निर्णय झाला, त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा परिषदेतही निर्णय घ्यावा अशी आमची मागणी राहील आणि त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंगळवारी 17 तारखेला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड आहे. अजून 5-7 दिवस अवकाश आहे. आता लवकरच आमच्या तिन्ही पक्षांची बैठक होईल आणि मित्रपक्षांची निर्णय होईल. आणि जास्त महानगरपालिकेमध्ये जो निर्णय झाला, ज्या पक्षाच्या जास्त त्याचा महापौर झाला त्याचा अध्यक्ष व्हावा अशी आमची मागणी आहे आणि मला विश्वास आहे की तो मान्य होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आम्ही सर्व नेते मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळींनी, उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांनी, प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे साहेब प्रदेश अध्यक्ष, आम्ही सगळे सर्व आमदार होतो यांनी मुख्यमंत्र्यांना या अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केलेली आहे. मला विश्वास आहे की आता CIDचा तपास सुरू आहे. आता DCGA जी विमान प्राधिकरण संस्था आहे ती चौकशी करते आणि लवकरात लवकर सीबीआयला सुद्धा हा वर्ग होईल आणि दूध का दूध पाणी होईल. आणि यामध्ये कोण आमच्या सगळ्या राज्यातल्या जनतेच्या, देशातल्या जनतेच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या शंकेत निरसन होईल. हा तपास सीबीआयकडे दिल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि राज्यातील सर्व जनतेच्या मनात असलेल्या शंका दूर होतील असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.